ओपन करतोय. ठीक आहे, हा ॲप तुम्हाला प्ले स्टोर मिळून जाईल. सो आपण ह्या पेजला ओपन झालेला आहे. ओके, ना तुम्हाला दिसतं बॉटममध्ये क्लब्स, वॉच लिस्ट, ट्रेड लॅब आणि न्यूज हे 4 आयकॉन्स खाली आहेत. सो तुम्हाला जायचं आहे 2 नंबरच्या टॅबमध्ये जो खाली लिहिले वॉच लिस्ट. मी वॉच लिस्ट क्लिक केलेला आहे. ठीक आहे, आता वॉच लिस्ट क्लिक केल्यानंतर तो वरती दिसते प्रायमरी आणि वॉच लिस्ट 1. सो मी वॉच लिस्ट 1ला मी तर क्लिक करतो. ठीक आहे, आता वॉच लिस्ट 1 म्हणजे काय, ह्यात तुम्हाला तुमचे कुठले तुम्हाला जे स्टॉक हवे तुम्ही ह्याला ॲड करू शकता. जसं की सर्च बार दिसे सर्च अँड ॲड, ह्यामध्ये मी माझा एक स्टॉक ॲड करतो. ह्याच्याला टाकतो मी माझा महिंद्रा. ठीक आहे, साईडला तुम्हाला दिसतं आयकॉन एक प्लस. ह्यावर क्लिक केलं की हा तुमचा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. ठीक आहे, आता याचे बॅक. ठीक आहे, सी आता तुमचा हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड झाला आहे. असे तुम्ही ह्यामध्ये 15 नंबर्सपर्यंत तुम्ही ह्या स्टॉक्स ॲड करू शकता. पण तुम्हाला समजा एक वॉचलिस्ट वेगळी बनवायची आहे जे तुम्हाला वेगळ्या इंटरनेटसाठी तुम्हाला यूज करायचे आहे. तर तुम्ही वरती W1ची साईड दिसते वरती प्लस आयकॉनवरती त्याला क्लिक केलं तुम्ही तर अजूनही वॉचलिस्ट ॲड करू शकता. जिथं मी नाव देतो, मी माझं नाव ईश्वर आणि ह्याला म्हणतो मी सेव्ह म्हणल्यावरती मला दुसरी वॉचलिस्ट रेडी झालेली आहे. आता ही अशी मी मल्टिपल वॉचलिस्ट मी बनवू शकतो फॉर माय मल्टिपल पर्पसेस. सो अगेन आता ह्यातमध्ये समजा मला एखादा स्टॉक घ्यायचा आहे जो वेगळ्या इंटरनेटसाठी मला ह्याला यूज करायचा आहे. ओके, सो ह्यामध्ये एखादा स्टॉक घेईल मी टाटावाला कुठलाही एखादा घेतो मी फॉर एक्झाम्पल पर्पज. सो मी इथे घेतो टाटा LXS. ह्याला मी टिक केलेला आहे. हा झाला टिक आणि आपण घेतलो बॅक. तर हा बघा तुमचा ह्याचा स्टॉक ॲड झालेला आहे. सो तुम्ही असे मल्टिपल वॉचलिस्ट बनवून तुम्ही जे स्टॉकचे ट्रॅक करता हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता मी परत येतो माझ्या वॉचलिस्ट 1वरती जिथे मी मागाशी आपण बोललो होतो महिंद्रा. ठीक आहे, सो आता आपण बघणार ह्या स्टॉकमध्ये एंट्री कशी घ्यायची. एंट्री घेताना आपण ह्याला स्टॉप लॉस टार्गेट ॲज अ पेपर ट्रेडिंग कसं करणार आपण हे बघणार आहोत ह्यामध्ये. ठीक आहे, सो महिंद्रा जेव्हा मी क्लिक करतो ओके तुम्हाला दिसतं 2 गोष्टी दिसतात ह्यामध्ये बाय आणि सेल. सो बाय म्हणणार म्हणजे बिकॉज मी ह्यामध्ये एंट्री घेणार आहे. सो ह्याला मी बाय करतो. पहिलं बाय म्हणल्यानंतर मला इथं बायवरती टिक आलेला आहे कारण मी बाय करतोय. ठीक आहे, खाली दिसते लॉट्स म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी तुम्हाला ह्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. ओके, ॲज ऑफ नाव मला समजा ह्यामध्ये घ्यायची आहे 10 क्वांटिटी मला एंट्री घ्यायची आहे. सो मी ते 10 टाकले आहेत. ठीक आहे, राईट साईड दिसते एंट्री प्राइस. आता एंट्री प्राइस काय आहे तुम्हाला दिसतं वरती महिन्याची आता स्टॉकची प्राइस चालू आहे 3640 रुपये. ठीक आहे, म्हणजे काय करंट स्टॉकची प्राइस चालू आहे 3640. आता एंट्री प्राइस म्हणजे काय, जेव्हा मी क्लिक करतो जर हा ब्लँक असेल आणि आपण जेव्हा खाली सबमिट म्हणतो तर तुमचा स्टॉक हा 3640 म्हणजे आहे त्या करंट प्राइसला तो तुमचा बाय होणार आहे. पण जर तुम्ही एंट्री प्राइस जर तुम्ही टाकली समजा 3600 टाकली समजा म्हणजे तुम्ही करंट प्राइसपेक्षा कमी टाकलेला आहे. 3638 चालू आहे आणि तुम्ही टाकले आहे 3600 म्हणजे कमी टाकलेला आहे. सो जेव्हा केव्हा तुमचा स्टॉक जेव्हा 3600 येईल तेव्हाच तुम्हाला हा स्टॉक भेटणार आहे, तो पण भेटणार नाही. सो बेसिकली हा एक लिमिट ऑर्डर सारखं काम करतो हा. ठीक आहे, बट मोस्टली आपण रेकमेंड असं करतो की ह्याला मोस्टली मार्केटला तुम्ही ठेवा. म्हणजे ब्लँक ठेवलं जर तुम्ही ह्याला ब्लँक ठेवलं तर काय होईल, हा बाय डिफॉल्ट आहे त्या रेटला तुमचा स्टॉक पिक करणार आहे. म्हणजे 3638 चालू आहे. सो त्या रेटला तुमचा स्टॉक हा ऑटोमॅटिकली बाय होऊन जाईल. ठीक आहे, आता खाली आल्यानंतर तो दिसते खाली टाइम फ्रेम इंट्राडे अँड ऑटो कट ऑफ ॲट 3:20 PM टुडे. सो तुम्हाला जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत आहात तर त्या क्लिक करायचं तुम्हाला आणि स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला ह्यातला घ्यायचा आहे खाली 1 इयर किंवा 1 मंथ. बेसिकली ते काय आहे की तुम्हाला ह्यातला हा स्टॉक तुम्ही किती दिवस होल्ड करणार आहात. तर तुम्ही स्विंग करता तर मोस्टली मी म्हणेल की ह्याला 1 इयर जो दिसेल लास्टला बॉटमला त्याची एक्सपायरी आहे 23 ऑक्टोबर 2026 म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर आहे. आजचा डेट आहे 23 ऑक्टोबर 2025. सो ऑलमोस्ट 1 इयर ह्याची चालणार आहे. सो ह्याला क्लिक केलं तर हा स्टॉक तुमचा 1 इयर एक्सपायरी राहून जाईल. ओके, नाव गोईंग फर्दर तुम्ही ह्याला बघितले तर समजा मला इंटरडे करायचं असेल इंटरडे. सो मी इंटरडे क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली हा स्टॉक आजच्या आजच हा तुमचा स्टॉक स्क्वेअर ऑफ होऊन जाईल किंवा हा एक्झिट होऊन जाईल बिकॉज ऑफ हा आपण ह्याला इंटरडे क्लिक केला आहे. सो ॲज ऑफ नाव मला 1 इयर पाहिजे तुम्ही 1 इयर ठेवता ह्याला. ठीक आहे, नाव तुम्ही खाली आले बॉटममध्ये शो मोर काय दिसतं तुम्हाला ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत स्टॉप लॉस आणि टार्गेट. स्टॉप लॉस म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचं मार्केट तुमच्या व्ह्यूच्या विरुद्ध पडतो आहे. समजा तुम्ही एंट्री घेतली 3638ला ओके आणि तुमचा स्टॉक हा आता खाली लागलेला आहे 3600 पर्यंत आणि तुम्हाला असं वाटतं 3600च्या खाली हा गिराईक खूप लॉस होऊ शकतो.
तुम्ही 3600 ही अमाऊंट टाकायची आहे. 3600 म्हणजेच काय, ज्यावेळेस मार्केट 3600ला येईल खाली, त्यावेळेस 3600 आला की मार्केट तुमचा ऑटोमॅटिक सोल्ड आउट होऊन जाईल, तुमचा स्टॉप लॉस हिट होणार. टार्गेट म्हणजे काय, तुम्हाला प्रॉफिट किती बुक करायचे आहेत. बेसिकली तुमचं आता मार्केट चालू किती आहे, 3640. मग तुम्हाला वाटतं ह्यामध्ये तुमची टार्गेट आहे 3800. सो इथे तुम्ही टाकायचं 3800. असं टाकल्यानंतर तुमचा हा टार्गेट होणार आहे हिट जेव्हा हा मार्केट जाईल 3800. असं म्हणून सिम्पली तुम्ही काय करायचं, ह्याला सबमिट ऑप्शन ह्याला क्लिक करायचं आहे. सी ऑर्डर प्लेस्ड. आता हे ऑर्डर प्लेस झालेलं आहे. आता ऑर्डर प्लेस झाल्यावर तुम्ही कुठे बघणार, तुम्ही सिम्पली तुम्हाला यायचे खालच्या बॉटम लाईनला, परत तुम्हाला दिसतं खाली ट्रेड लॅब. सो तुम्ही ट्रेड लॅबला क्लिक करायचं आहे. ट्रेड लॅब क्लिक केल्यानंतर तुमचा हे दिसते पोझिशन्स ऍक्टिव्हमध्ये महिंद्रा. आता ह्यामध्ये चालू आहे माझा प्रॉफिट ऑलमोस्ट 5 रुपयाचा, बिकॉज आपली क्वांटिटी कमी असल्यामुळं. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ह्यात एंट्री घेऊन तुम्ही तुमचे अनालिसिस ह्या पेपर ट्रेडिंगच्या ॲपवरती तुम्ही तुमचं प्रेडिक्शन सुधरू शकता आणि तुमचं अनालिसिस चांगलं करू शकता. ओके. नाव आता समजा तर मला ह्याला बाहेर निघायचं आहे, की माझा हा प्रॉफिट झालेला आहे, की मला ह्यात बाहेर निघायचं आहे. आपण मागाशी जे टार्गेट स्टॉप लावले त्याप्रमाणे पण तुमचा हा टार्गेट आणि स्टॉप लॉस नेऊ शकतो. बट तुम्हाला असं वाटतं की ह्याला मला क्लोज करायचा आहे, सिम्पली ह्यावर क्लिक करा. स्टॉकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या बघा. ह्यामध्ये इन्स्ट्रुमेंट टाईप म्हणजे स्टॉकचं नाव काय आहे दिले बघा, महिंद्रा. स्टेटस म्हणजे काय, हा ऍक्टिव्ह आहे, म्हणजे हा करंटली आपला हा ट्रेड चालू आहे, त्यामुळे हा ऍक्टिव्ह दिसतोय. क्वांटिटी आपण किती घेतली आहेत, 10. सो हे 10चं अमाऊंट दिलं आहे. ठीक आहे. एलटीव्ही म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस, म्हणजे आता सध्या मार्केटची प्राइस काय चालू आहे. तुमची एंट्री प्राइस, स्टॉप लॉस जे आपण मागाशी पुट केलं ते एंट्री प्राइस आपली पडली मागाशी 3638ला, स्टॉप लॉस लावला 3600ला, टार्गेट आहे 3800ला. आपली व्हॅलिडिटी कितीपर्यंत आहे, 23 ऑक्टोबर. म्हणजे ऑलमोस्ट बेसिक सगळ्या गोष्टी ह्यात तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि मेन थिंग मार्जिन यूज काय सांगतो तुम्हाला इथं, 36,386. म्हणजे एवढे अमाऊंट आता आपण यूज केले आहे फॉर दिस ट्रेडिंग. म्हणजे ह्या स्टॉकसाठी तुम्ही आता एवढे फंड यूज केले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला वाटतं की चला सर माझा हा टार्गेट खूप लांब आहे आणि मला आता लगेच बुक करायचं आहे, किंवा स्टॉप लॉस खूप लांब आहे मला बुक करायचं आहे. सिम्पली तुम्ही खाली यायचं बॉटमला, तो दिसते खाली एक्झिट. ठीक आहे. तुम्ही एक्झिट क्लिक केलं की तुम्ही आता बाहेर पडणार. आणि मॉडिफाय म्हणलं की तुम्हाला असं वाटतं की सर मला आता माझा मॉडिफाय हा करायचा आहे, स्टॉकला मला काही टार्गेट्स अजून लांब ठेवायचा आहे, 3800च्या ऐवजी लांब ठेवायचं आहे. सो मी सिम्पली मॉडिफाय टार्गेट करतो. दिसते करंट टार्गेट तुम्ही लावला 3800चा, तुम्ही ह्याचा न्यूट लावलं तुमचा नवीन प्राइस सेट होऊ शकतो. मी तिला नवीन पण तुम्हाला लावून दाखवतो. मला नवीन लावायचा आहे 3900चा, मला जास्त लावायचा, माझा व्ह्यू अजून मोठा आहे की अजून स्टॉक वर जाऊ शकतो, मला मी अपडेट करतो. सो अशा प्रकारे तुम्ही ह्यामध्ये तुम्ही हा स्टॉप लॉस किंवा टार्गेट दोन्ही पण मॉडिफाय करू शकता. आता आपण ह्याला स्टॉकला कसं एक्झिट करायचं हे बघूया. लास्ट टाइम दिसते बॉटम रेडमध्ये एक्झिट, ह्याला क्लिक केल्यानंतर तुमचा स्टॉक तुमचा एक्झिट होऊन जाणार आहे. आता मी ह्याला करतो ह्याला एक्झिट. सो आता मी माझा स्टॉक ह्यातनं एक्झिट केलेला आहे. आता मी येतो परत माझ्या ट्रेड लॅबवरती. दिसतंय आता पोझिशनमध्ये माझा काही स्टॉक नाही, बिकॉज मला हा स्टॉक एक्झिट झालेला आहे. एक टार्गेट हिट किंवा स्टॉप लॉस हिट किंवा मी स्वतःहून एक्झिट मारला आहे. आता मला बघायचं आहे माझा परफॉर्मन्स, मी जे लास्ट काही दिवस ट्रेडिंग करतोय त्याचा परफॉर्मन्स काय आहे. सो साईड दिसेवरती पोझिशनच्या बाजूला परफॉर्मन्स त्यावर क्लिक करायचं. तुम्हाला दिसेल तुमचा इथं आजचा तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट लॉस काय होता. सो आजचा प्रॉफिट अँड लॉस माझा 55 रुपये मायनसमध्ये. हे आपण जस्ट एक व्ह्यू घ्यायचा फॉर एक्झाम्पल घेतला आहे की पेपर ट्रेडिंगला तुम्ही कसा हा ॲप यूज करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्हाला या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.